गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो रात्रीचे वाजले, आता किती वाजले? 2 वाजलेले. आता 2 वाजता आम्ही आता मनमाडवरून निघणार आहे. इथून पहिले अंतपूर ताराबाद, मग सप्तशृंगीगड, मग तिथून सापुतारा. गणपती बाप्पा मोरया. चला. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो साताऱ्यामध्ये. जवळपास 3:30 वाजलेले. 3:30 वाजलेले ना? 3:30 वाजलेले. सकाळचेच म्हणता येईल. चहाच्या दुकानावर थांबलोय साताऱ्याला. इथून चहा वगैरे पिऊन मग आता ताराबाद, मग अंतापूर. आमच्या एका मित्राला उलट्या होत आहे. यांना आणावं नाही असं वाटतं आहे की नाही रे? बघू आता काय बोलला विष्णू त्याला. हा, खाऊ पिऊ घातला असेल काही. चला मग आता बघू ताराबाद मध्ये थांबूया. तर आता आम्ही इथं शादाल बाबाच्या टेकडीवर आता चढणारच आहे. इथून सुरुवात करणार आहे अंतापूरला. आंघोळ वगैरे झाली सगळ्यांची, नदीवरच आंघोळ केली अशा प्रकारे. तर का इथं पाया वगैरे पडलो आम्ही. हो एकच मिनिट बॅक कॅमेरा दाखवतो. बॅक कॅमेरा दाखवतो. क्या नजारा आहे, खूबसूरत. एवढ्या वर तर पोहोचलो आम्ही आता. बघा वारं म्हणजे कोणत्या स्पीडनी, हवा किती स्पीडनी चालतीये. जर्किन वगैरे तर आम्ही घालून आलो होतो, पण इथं आल्यानंतर कळालं असं शॉर्ट पॅन्ट टी शर्ट मध्ये यायला लागत होतं. भरपूर गरम होते. तर बघू शकताय पहिल्याही पोचलो आम्ही वरती. सनराईज बघू शकताय मागं. आताच सूर्योदय झालाय आणि आम्ही डोंगरावर पोचलोय बाबांच्या दर्गापर्यंत. हवा भरपूर आहे, भरपूर हवा आहे.
तर शाहदाल बाबांचे दर्शन केलेले आम्ही वरती काही कारणास्तव वरती शूटिंग वगैरे काढता आले नाही, तरी एक छोटीशी क्लिप आम्ही काढलेली आहे, ती टाकूच व्लॉगमध्ये. दर्शन वगैरे करून आता आम्ही खाली उतरण्याचा आम्ही आता नवीन मार्ग शोधलाय. आलो होतो तिकडनं असं आता जाणार आहे इकडनं. हे बघा आपल्यासाठी पाणी वगैरे असं घेऊन येतं इकडं. अशा प्रकारे आता नवीन रस्त्याने उतरायचं हे चालू आहे. कसलं आहे? अरे भो, आजच्या कलियुगात कोणाच लाजत नाही. तू झाडाला लाजव राहिला मग खरंय. बरं तुझे अनुभव खरे, बाई लाजत नाही लाजवली तरी. ते बरोबर आहे, लाजवली होती एकदा. नाका रे लखनवाली. नाही हे कट नाही होणार, हे रेकॉर्डिंग सह अपलोड होणार. हे बायांचे विषय ना हे. हा मग कळले पाहिजे ना भाऊ. बरोबर आहे. तर दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आता गडाच्या मार्गाने निघायचं आहे, वणी गडाला जायचं आहे सप्तशृंगी देवीला. इथून आता निघणार आहे आम्ही. हे आमचे ड्रायव्हर आता निघायला सुरुवात होणार आहे. नाश्ता वगैरे करू रस्त्यात आता. काय वाटतं? करावं लागेल. नाश्ता वगैरे करून निघू. चला मग काय आता. चला नवीन नाश्ता आहे सगळ्यांना. हा माझ्याकडून नाश्ता आहे. मग काय हा देवाच्या कृपेने ते बी झालं पाहिजे. हे काय बटन दाबलं खाली आलं. मग बटन दाबल्यावर खाली येतं ते. एक काम कर, तू काहीच नको करू. तरी वरती जातील खाली येईन ते. हा बघायचंय तुला? बघायचंय तिकडून होतं ना. बघायचं. चला मग काय चला. जोत ने सारा लिया तमस मेरा. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा. पश्चाताप के लिए तकिएगा भारत आम्ही डोंगरावर चाललोय. अगोदर दावल मलिक बाबा यांच्या डोंगरावर गेलो दर्शनाला. आता आई सप्तशृंगी यांच्या डोंगरावर जातोय. बघू शकताय गाडीने आम्ही आता घाट चढतोय. नंतर पायऱ्याने देखील आम्ही मंदिरावर जाणार आहे. तर फायनली आम्ही सप्तशृंगी गडावर पोहोचलेलो आहे. आता कुंडाकडे निघणार आहे आम्ही ड्रेस वगैरे व्हायला. शर्ट वगैरे चेंज करून आम्ही आता गडावर चढणार आहे. रोपवे भेटली तर चांगलीच आहे, नाही तर मग काय पायऱ्याने दर्शन करावं लागणार आहे मंदिरात. ते चला आता मग काय कुंडाकडे जाऊ. तर फ्रेश वगैरे झालो आम्ही. आता रोपवेने जायचा विचार चालू आहे मंदिरात. रोपवे भेटलं तर छानच आहे, नाही तर मग काय पायरीने दर्शन घ्यावं लागतं. काय वाटतं विष्णू? रोपवे म्हणजे
तुला दाखवतो काय अजून तुला सांगतो याला शब्दात सांगता येणार नाही. तुला शब्द सांगून मजा नाही. हा तुला असं ते कळणार तुला ना, तुला डायरेक्ट प्रॅक्टिकल दाखव. प्रॅक्टिकल थेरी सांगून मजा नाही त्याला. चला तर मग काय हेच सांगितलं त्याला सगळं. तर फायनली आम्हाला रोपवेचे तिकीट भेटून गेलेले आहे. बघू शकताय तुम्ही. आता आम्ही रोपवेने जाणार आहे. बघू शकता आपण. चला मधला व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता. मित्रांनो किती वेळापासून आम्हाला नुसतं चक्रात मारायला लावताय. काय रे विष्णू, बरोबर आहे की नाही? किती वेळापासून नुसतं चक्रात मारायला लावता आम्हाला रोपवे काही दिसत नाहीये. अवघड आहे. सध्या आता आम्ही रोपवेचे एकदम स्टेशन जवळ पोहोचलोय, म्हणजे गेट जवळ पोहोचलोय. काय वाटतं विष्णू तुला, रोपवेने गेलेलं सोयीस्कर राहतं या पायऱ्याने आपल्या साध्या? पायऱ्याने जवळजवळ 2.5 ते 3 तास झाले आम्ही रोपवेची वाट बघत आहे. कारण की जी मजा आपल्याला पायऱ्या चढण्यात आहे ना, ती रोपवेने नाही. रोपवेने जाण्यात मजा नाही. आपल्याला भरपूरशा ठिकाणी फिरवलं, म्हणजे आपल्याकडून संगीत खुर्ची खेळून घेतली. म्हणजे इकडून तिकडं तिकडून इकडं 2.5 ते 3 तासानंतर आपला नंबर आलेला इथं की रोपवेचे आपण हे आता गेटला आहे. येऊ नये रोपवेने येऊ नये. सोप्या पद्धतीने आपलं मंदिरात जावे. मला आता तुमच्या मनात ही शंका असेल की तुम्ही लवकर दर्शन होतं, चुकीचं आहे. चुकीचे साध्या पद्धतीने जाणं योग्य आहे. त्या पायऱ्याने जाणे योग्य आहे. चला मग आता काय रोपवेची वाट बघू आता, है ना विष्णू? तर बघू शकताय मंदिराच्या गाभाऱ्याच्या एकदम जवळपास आम्ही पोहोचलेलो आहे. बस एवढी स्टेप पार करूनच आम्हाला आता मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचायचं आणि दर्शन घ्यायचं. बघू शकताय. जय गेला का? तर आम्ही मंदिराच्या गाभाऱ्याच्या जवळ पोहोचलोच आहे. रांगेत आहे आता, पोहोचतोच का रे विष्णू? सांग ना. 2.5 ते 3 तास झाले. आता आम्ही ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता येत आहे. 2.5 ते 3 नाही, 3.5 ते 4 तास झाले आता. अजून अर्धा पाऊण तास. बघू. तासाच्या परिश्रमानंतर दर्शन झाले. माझी
त्यांना विनंती आहे की जर दर्शनाला येत असेल तर कृपया आपल्या ज्या रेग्युलर पायऱ्या आहे त्यांनी दर्शनाला यावे, रोपवेने येऊ नये. कारण की जी मजा आपल्या रेग्युलर पायऱ्याने आहे ती आपल्या रोपवेने नाही आहे. कृपया त्यांनी दक्षता घ्यावी. तर मित्रांनो जवळपास वणीगडावरती आम्हाला 4-4.5 तास तर आम्हाला दर्शनालाच लागले. त्यामुळं म्हणजे आमचे जेवणही झाले नव्हते, झोपही प्रॉपर झालेली नव्हती. कारण काल म्हणजे रविवार रात्र 12 वाजेपासून मनमाडमधून निघालेलो आहोत. त्यामुळे बऱ्याचशा काही गोष्टी कॅप्चर करता नाही आला. आता डायरेक्ट इथं सापुताऱ्याला डायरेक्ट रूमवरती चालू आहे, जेवण करणार आहे आणि मग उद्याचा दिवस आमचा राहणार आहे. तर चला मग आता उद्याचा दिवसाचा आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज सोमवार, हा 21 तारीख सकाळ झालेली आहे. फ्रेश वगैरे झालेलो आम्ही. तर आता हे बघा बघू शकता तुम्ही कोणत्या पद्धतीने यांचा धिंगाणा चालू आहे. झोप वगैरे प्रॉपर झालेली सगळ्यांची. आता मस्ती करायचा मूड झालेला आहे. हा काय विष्णू, सनराईज तर आपल्याकडून हुकलाय पण आता सनसेट तरी हुकू द्यायचा नाही. आणि बाकी रोज गार्डन वगैरे अजून बोटिंग वगैरे या गोष्टी आपण सापुताऱ्यामध्ये बघणार आहोत. काय वाटतं विष्णू? हा चला मग काय मग बघूया आता मग गार्डन वगैरे फिरूया सापुताऱ्याचे. चलो.
मी बोटमध्ये बसायला चाललोय. मी माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा बोटमध्ये बसून राहिलो. अरे वा. माझा आनंद कसा आहे, मला गगनात मावत नाही. तर बघूया आपण गगनात आनंद मावत नाही विष्णू झाळीचा. अतिउत्साही झाला भाऊ आमचा. अतिउत्साही. मी पाचवा. सोडली काकानी. काका टाटा. काय झालं पिला तर धरायला यावा. वाय वाय टायटॅनिक. अरे माझ्या मित्रांनो उतरलो आता आम्ही. उचकळत आम्ही बोटी चालवल्या. पण आता आवरलंय. अर्धा तास आमचा आवरलाय. पुढचं ड्रायव्हर पुढचं पॉईंट काय? आता पुढलं पॉईंट आपण वर जाऊ. टेकडीवर जायचं काय? लवर पॉईंट पाहिलं. चला मग काय. मग आता आपण कुठं चाललोय? कुठं चाललोय? टेकडीवर का डोंगरावर? टेकडीवर. बघू शकताय वातावरण कशा प्रकारचं आहे. एकदम निसर्गरम्य. आमचे मित्र फोटो वगैरे काढता येतं. आता तुला काय झालं रे? उलटे व्हायला लागले वरती येऊन. नाश्ता वगैरे करू आता. चला आवरा आवरा. थांब 1 2 3. नाही रे, मी अंदाज पहिले घेतला. कुठे नको. थांबा मला बी घे ना. 1000. नयनचा स्कोर झालाय 909.
आता म्हणजे दुसरा पुढची पाळी आहे दुसरा माणूस बी- आदेशची. तर आदेशचा स्कोअर बघू आपण किती होतो. याचा निकाल वाकडं लागलं भाऊ. नाही नाही वाकडं लागलं. वाकडं लागलं नाही नेक्स्ट साईड लागले. निपर वाचला पण तुझा माझ्यापेक्षा नाही. मी का निपर नाही मारला म्हटलं खराब कुठून जाईल. नाही नाही आता दुसरा गोळा मारला ते बरोबर. साईडला पडला माझा. बघूया छात. नका भाऊ. महाराष्ट्रापेक्षा बाहेर लागला. घे तुझा मारून घे. घे तो, तुम्ही जाऊन घ्या. चिठ्ठी घ्या. आता पुढची बारी आहे राहुलची. राहुल आणि आपले भाऊ शुभम भाऊ. मी कुठे गेलो. तू माझ्यासोबत खेळ ना. अरे घ्या शुभम भाऊ तुम्ही पहिले घ्या. घ्या घ्या सॉरी. आता पाळी आहे शुभम भाऊची. शिवम भाऊची. घ्या जरा. अरे बा. एकदम शुभम भाऊ सोबत मी. शुभम भाऊ सोबत मी काय शुभम भाऊ सोबत मी. मारू लागला. जॅकपॉट बंपर प्राइस. बघूया नयनची छातीवर खाली हो राहिली कारण नाही, इथं नाही, स्कोअर पण- वाढू राहिला. शुभम भाऊनी दंत मारला ना त्याच्यासोबत आता इथं मी मारला. अरे माझा स्कोर किती होता 942. आता मी आता मी आता मी बघा. नाही रे हाईटमुळे आता फाटका जोरात बसतं जागा हाईटमुळे रे. हाईटचा विषय आहे ना भाई. आपला तर जाम आहे. टाक तू. होय 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 होय. संपला नाही. हारले. शिवम भाऊ विनर झाले. आता घ्या तुमची बारी घ्या अजून पहिले बाकी. तिथून जाईल तात्या टेन्शन बुऱ्या तुला हरवलं. लवडा माझा इकडे लागला तो खाली. दाद्या वरती चालले तुम्ही. चांगला रे चांगला पॉवरफुल. 900च्या आसपास आहे. साईडला वाचला रे. आता अजून कोण राहिले मी राहिले एक अजून कोण तू राहिला. नाही नाही 2 टोले कोणाचे बाकी बुऱ्याच्या माझ्या 2 टोल झाले का. एक पॉईंट फ्री भेटेल ना आता. अजून एक पॉईंट फ्री भेटेल. तुमचे चौघांचे एक टोले बाकी आहे का. एक चौघांचे बाकी आहे. अरे 913. कसं आहे गाणं लावायचे नाचायचं. ही गाडी बंद पडलेली आहे. आता ढक्कल गाडी कडून वरती नेणं चालू आहे. आमची इनोवा तेवढी पॉवरफुल होती. बिगर धक्क्याबुक्क्याचा वरती चढलेली होती. हा अच्छा टोयोटा. जर करायचं असेल तुम्हाला खाली मी हा ड्रायव्हरची थोडी डिटेल देणार आम्ही रस्त्यात. आता ड्रायव्हर कुठला आहे काय आहे त्याच्याशी बी ओळख करून देणार आहे. भाऊ मी काय म्हणतो ड्रायव्हर दादा तुमचं थोडं ॲडव्हर्टायझिंग करा बरं. तुम्ही कुठं राहता काय राहता
आम्ही राहतो कोपरगाव तालुक्यात धामूर या गावामध्ये. ओके. आमच्याकडे 2-3 गाड्या इर्टिगा आणि इनोवा. हा, आपलं टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं नाव काय? स्वप्नपूर्ती टूर अँड ट्रॅव्हल्स. अच्छा. तुमच्याकडं 3-4 प्रकारच्या गाड्या आहेत. इनोवा, आपलं कोणती ती बोलले मगाशी आम्ही, कोणती ठरवली होती? इट्रिका, स्विफ्ट वगैरे अशा भरपूर गाड्या आहे यांच्याकडं. तर तू आसपास कोपरगाव मनमाड याच्या आसपास राहत असेल कोणी ऑल तर भाऊ, इंडिया प्रवास. हा, ऑल इंडिया, राजस्थान, इथं राजस्थान, तिथं कर्नाटक, गोवा इथपर्यंत भाऊ जातात. भाऊच्याकडे 3-4 गाड्या सर्व प्रकारचे. 4 जण असो, आम्ही तर 4 जणांमध्ये आम्ही 7 सीटर केली होती. तुम्ही स्विफ्ट वगैरे पण करू शकताय. डिझायर आहे, अजून इट्रिका आहे, ही इनोवा आहे, अशा भरपूर गाड्या भाऊंकडं. भाऊंचा नंबर तसा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, भाऊचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर. तर भाऊशी संपर्क करा गाडी वगैरे बुक करता असेल तर मनमाड कोपरगावच्या आसपास. चला मग लावा गाणं, गाणं लावा, गाण्यावर नाचायचं. आणि नेटवर्क नाही का? ही सापुतारा आवाज नाही ना. चालू करू आपण. नाश्ता वगैरे करून घे, जेवण वगैरे करून. तर हे हॉटेल माखनलाल आले, बघू शकता. इथं जेवण वगैरे करू आता. काय मनमाडकडं तर निघालेलो आहे. चलो विष्णू, मग काय मजा आली का नाही 3 दिवस? मजा म्हणजे अरे बाप, खूप मजा आली. दर्शन वगैरे, खरं म्हणजे दर्शन करण्यातच जास्त मजा आली. लोक सापुताऱ्यातले मजा आली, आणि त्याच्यापेक्षा देवदर्शन करण्यात आणि फिरण्यात जास्त मजा आली. तर असं होतं बघा. ए रताळ्या भुरे, दरवाजा बंद करता येत नाही का? सहाचं होईल ना ऍडजस्ट? 6 होतील ना ऍडजस्ट? 5 जण आहे, 4 आणि 4 5 बसू ना. या इकडे, या इकडे, इकडे 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 5च जण आहे. आपण नॉर्मल टेबलवर बसू शकतोय. तर अशा प्रकारे आम्ही आमचा 2 दिवसाचा टूर पार पाडला. वेळात वेळ काढून आणि कॉन्ट्री जमा करून देवदर्शन केलं, फिरलो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ, व्लॉग, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म येत राहणार आपल्या चॅनलवरती. तर चॅनलला सबस्क्राईब राहू द्या. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.